एका शेतकऱ्यावर 4 बिबट्याने हल्ला केला, पण त्यानंतर या शेतकऱ्याने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशातून कौतुक होत आहे. या शेतकऱ्याला मिळालेला आहे शौर्य पुरस्कार. जेव्हा 4 बिबट्यांना या एका शेतकऱ्याने गार केलं, जेव्हा एका शेतकऱ्यावर चाहू बाजूने 4 बिबट्याने हल्ला केला होता, पण तो घाबरला नाही. त्याने असा बुद्धीचा वापर केला, असं धाडस दाखवलं की ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळालेला आहे. शेतकरी जेव्हा दुपारचं जेवण करून त्याच्या शेतामध्ये आला होता, तेव्हा त्याला काही अंतरावर शेतामध्ये दाब धरून बसलेले 4 बिबटे दिसले. आसपास कोणीच नव्हतं. तो क्षण त्या शेतकऱ्यासाठी जीवन मरणाचा होता, कारण त्या 4ही बिबट्याने त्याच्याकडे रोखून बघितलं होतं. आता कोणत्याही क्षणी ते 4 बिबटे मिळून त्याच्यावर हल्ला करणारच होते, पण त्या शेतकऱ्याने बुद्धीने, चातुर्याने आपला जीव वाचवला आणि त्यामुळे त्याला शौर्य पुरस्कार मिळाला. वन विभागाने सुद्धा त्याचं कौतुक केले. मग असं काय डोकं चालवलं या शेतकऱ्याने? एक शेतकरी ज्याची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये होत आहे आणि आता त्याचं नाव अभिमानाने घेतलं जातंय. काय आयडिया वापरली या शेतकऱ्याने? एका बिबट्याने जर हल्ला केला तर अक्षरशः लोकांची गळ उडते, पण 4 बिबट्यापासून हा शेतकरी कसा वाचला? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. आज आपण अशा एका शेतकऱ्याची शौर्यगाथा ऐकत आहोत की ज्याच्या समोर 4 बिबटे मोठं संकट घेऊन उभा राहिले होते, पण तो घाबरला नाही. त्याने बुद्धीचा वापर केला. शेतकरी अडाणी होता, पण त्याने असं काय डोकं चालवलं की संपूर्ण देशात त्याची चर्चा सुरू आहे. एक साधा शेतकरी दुपारचं जेवण करून आवरून शेतामध्ये काम करण्यासाठी आला होता. दुपारचे साधारणपणे 3 वाजले असतील. त्याने त्याच्या कपाशीच्या शेतामध्ये थोडं काम राहिलं होतं, पण त्याच्या शेतामध्ये जेव्हा त्याने प्रवेश केला तेव्हा त्याला जे पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे 1 नाही, 2 नाही, तर 4 धिप्पाड बिबटे बसलेले होते. 4 बिबटे कोणीही पळून जाईल, 4 बिबटे पाहता क्षणी कोणीही पळून जाईल, परंतु शेतकरी पळाला नाही. त्याने त्याचा असा प्रतिसाद केला की ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये त्याची चर्चा होत आहे. काही क्षणाकरता त्या शेतकऱ्याच्या सुद्धा मनामध्ये भीती वाटत होती. आता त्याला वाटत होतं की आपलं काही खरं नाही. त्याने आसपास नजर टाकली, परंतु दूरपर्यंत त्याला कोणीच दिसेना. त्याने त्या बिबट्याला पाहिलं आणि त्या 4ही बिबट्यांच्या नजरा त्याच्यावर खेळत होत्या. बिबट्याचं लक्ष सुद्धा त्या शेतकऱ्याकडे गेलं होतं आणि बिबटे देखील सावध झाले होते. आता कोणत्याही क्षणी ते त्याच्यावर हल्ला करणार होते. त्याला माहिती होतं की जर 4 शिकारी प्राण्यांपासून वाचायचं असेल तर आपल्याला काहीतरी डोकं चालवावं लागणार आहे. आणि त्याला हे सुद्धा माहिती होतं की जंगली प्राणी आगीला घाबरतात, पण आग लावण्यासाठी त्याच्याजवळ काहीच नव्हतं. बाजूला एक काठी पडलेली होती, पण त्या 4 बिबट्यासमोर त्या काठीचा काहीच उपयोग झाला नसता. आसपास दगडं सुद्धा पडलेली होती, परंतु दगड मारून पळून जायला ते काही कुत्रे नव्हती. बिबट्याने त्याच्याकडे चाल करायला सुरुवात केली. ते बिबटे हळूहळू त्याच्याकडे जात होते. त्याने पळून जाण्याचा विचार केला, परंतु त्याचं घर तब्बल 2 किलोमीटर अंतरावर होतं. 4ही दिशांना पळण्याच्या वाटा त्या बिबट्याने रोखल्या होत्या. आता बिबटे त्याला घेरा करायला सुरुवात करत होती. जवळपास 1 किलोमीटर अंतरावर एका आजीची झोपडी दिसत होती, परंतु तिथपर्यंत जाण्या अगोदरच बिबट्याने त्याला फाडून खाल्लं असतं. त्याचं डोकं त्या दिवशी इतक्या वेगानं चाललं की या अगोदर त्या इतक्या वेगाने कधीच त्याचं डोकं चालत नव्हतं. बिबटे हळूहळू घेरा करून शेतकऱ्याच्या जवळ जात होती आणि शेतकरी मागे सरकत होता. आता ते त्याच्यावर झेप टाकणारच, तेव्हा त्याला एक अशी गोष्ट दिसली की ज्यामुळे त्याचा जीव वाचू शकला असता. त्याचं शेत हे फॉरेस्ट एरियाच्या आसपास होतं. जिथे जंगल होतं तिथे सरकारने झाडे लावा, झाडे जगवा अशी मोहीम अंतर्गत एका रोपांना संरक्षण जाळ्या लावल्या होत्या. त्याने एका जाईकडे पाहिलं आणि त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली, जाई आपल्यालाच वाचू शकते. कारण त्याला असं वाटलं की शेळ्यांनी झाडे खाऊ नयेत म्हणून विशेष प्रकारच्या जाळ्या लावल्या होत्या. ती जाळी अंगाभोवती गुंडाळून घेतली तर आपला जीव वाचू शकतो असं त्याला वाटलं होतं. आणि त्याच्या लक्षात आलं की त्याच ठिकाणी त्याचा कुत्रा येऊ शकतो, कारण की जेव्हा तो घरून निघाला होता तेव्हा त्याचा कुत्रा मोती देखील त्याच्या पाठीमागे आला होता, परंतु मोती अजून काही आला नव्हता. आता त्याला स्वतःचा जीव वाचवावा लागला असता. त्याच्या डोक्यामध्ये कल्पना आली, बिबटे झेप टाकण्या अगोदरच त्याने ती जाळी घेणं गरजेचं होतं. आता तो शेतकरी त्या जाळीकडे पळायला लागला. हे पाहून 4 बिबट्यापैकी एका बिबट्याने त्याच्या अंगावर झेप मारली, पण त्याने प्रसंग पाहून स्वतःला बाजूला सारलं. ती जाळी त्याच्यापासून 100 मीटर अंतरावर होती. आता 4ही बिबटे वेगाने त्याच्याकडे पळू लागली होती. त्यांनी डरकाऱ्या फोडल्या. आता शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती दाटून आली. त्याने आपला जीव वाचवण्यासाठी गळ्याभोवती घट्ट रुमाल बांधला होता. जाळीच्या दिशेने तो पळू लागला. त्याच्या आणि बिबट्याच्या मध्ये फक्त काही फुटाचं अंतर होतं. एका बिबट्याने पंजा त्याच्या पाठीला लावला,
पण तो शेतकऱ्याचं डोकं चालवलं. त्याने जवळपास 20 ते 10 मीटर अंतरावरूनच त्या जाळीच्या दिशेने उडी फेकली. शेतकऱ्याने जोरदार उडी मारली. तो त्या जाळीच्या जवळ जाऊन पडला. त्याने त्याच्या तोंडाला हाताला खचटलं, परंतु त्याने क्षणाचाही विचार न करता ती जाळी उपसून अंगाभोवती घेतली. आता पूर्णतः जाळीच्या आतमध्ये तो शेतकरी होता. चारही बिबट्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पंजे जाळीला लागत होती, पण ती पूर्णतः तो सुरक्षित नव्हता. ती जाळी छोटी होती. त्याने डोक्यावरून पर्यंत गुडघ्यापर्यंत येत होती. त्याचे पाय, छातीचा काही भाग जाळीमध्ये मोकळा राहत होता. त्याने ती जाळी अंगाभोवती गुंडाळली होती, पण लक्षात आलं की त्याचे पाय मोकळे होते. बिबट्यांच्या लक्षात येत नव्हतं. बिबटे चारही बाजूने त्याच्यावर पंजा मारत होती, त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या लक्षात आलं आपले पाय मोकळे आहेत. शेतकऱ्याच्या लक्षात आलं, पण जर आपण असेच उभे राहिलो तर बिबटे आपल्या पायाला चावून घेतील आणि आपला जीव घेतील. त्यामुळे तो जाळीच्या आत गुडघ्यावर बसला आणि त्याचं संपूर्ण शरीर अशा पद्धतीने जाळीच्या आत घेतलं होतं. जाळीची उंची कमी होती, त्यामुळे तो गुडघ्यावर बसल्यामुळे जाळीची उंची आणि त्याच्या गुडघ्यावर बसण्याची जी काही हाईट होती तर ती त्यांनी मॅच करून घेतली. बाहेरून बिबटे पंजा मारत होती. चारही बाजूने बिबट्याने त्याला घेरा घातला होता. ढकलून पाडण्याचा प्रयत्न करत होती. बराच वेळ झुंज सुरू होती. थोड्या वेळाने बिबटे शांत झाले, पण ते तिथे हटले नाहीत. आता नुसते जाळीत बसून चालणार नव्हतं. शेतकऱ्याचं पुढचं डोकं चाललं गरजेचं होतं. त्यांनी धीर धरून जाळीसकट उभा राहण्याचा प्रयत्न केला. हळूहळू झोपडीच्या दिशेनं चालू लागला. तो 5-6 फूट पुढे गेला तसे चारही बिबटे पुन्हा आक्रमण झाले. त्याच्यावर धावले. शेतकऱ्याला कळालं आपण जर असेच चाललो तर हे हल्ला करतील, म्हणून तो पूर्ण बसला. अर्धा तास तो तसाच बसून राहिला. त्याच्या समोर ती झोपडी दिसत होती, पण बिबटे त्याला 10 फुटाच्या पुढे जाऊन देत नव्हती. तो थोडा पुढे गेला की ती वेगाने येऊन पंजा मारायची. त्याला भीती वाटत होती, परंतु हा पंजा जर जोरात लागला तर जाळीच्या हातातून आपल्याला नख लागतील आणि बिबट्याला कळेल की जाळीच्या मदतीने हे पळून फाडून काढतील. त्या अधिक जोराने त्याने हल्ला चालत होती. शेतकऱ्याला वाटलं आता शेवट होणार आहे. त्याने लांब आजीला हाक मारल्या, परंतु पावसामुळे आवाज पोचत नव्हता. ती जाळी आता जागोजागी फटायला लागली होती. बिबट्याने जर ती पूर्ण फाडली असती तर शेतकऱ्याचा जीव गेला असता. तेव्हा एक चमत्कार घडला. शेतकऱ्याच्या शेतातून एक शेजारीन एका बाजरीचं शेत होतं. त्याच्यातून एका पक्षाचा मोठा तिथे आवाज करत होते. पक्षी आणि त्या बिबट्यांचं लक्ष विचलित करत होती. शेतकऱ्याला लगेच कळालं की हीच संधी आहे. त्याने काय केलं, गुपचूप वाकून एक मोठा दगड उचलला आणि बाजूच्या शेतात तो दगड फेकला. तो दगड पडताच पक्ष्यांचा एक मोठा थवा जोरदार आवाज काढून जमिनीच्या कमी उंचीत उडाला. भुकेलेले बिबटे त्या पक्ष्यांच्या दिशेने पळाले आणि शेतकऱ्याला आता पळण्याची संधी मिळाली. त्याला माहिती होतं की बिबटे काही सेकंद परत तिथेच त्याला पकडण्यासाठी येतील. आता एक मोठा निर्णय घेतला. तो फाटलेली जाळी शरीरापासून बाजूला फेकली आणि तो इतक्या वेगाने पळाला की थेट झोपडीत जाऊन शिरला. बिबट्याने त्याचा पाठलाग केला, परंतु तोपर्यंत शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा बंद केला होता. आजी झोपडीतून जागी झाली होती. घाबरलेल्या शेतकऱ्याने तिला पाहिलं होतं. त्याला संरक्षित जागा मिळाली, परंतु धोका टळला नव्हता. चारही बिबटे झोपडीच्या बाहेर बसून होती. जोरजोरामध्ये गुरगुरत होती. शेतकऱ्याला घरी जायचं होतं. ते थंड बांधून बसले होते. तेव्हा त्याने पुन्हा डोकं चालवलं. आधीच्या चुलीतलं जळतं लाकूड घेतलं आणि त्यांना कापूस गुंडाळला आणि एक मशाल तयार केली. झोपडीचाच दरवाजा उघडला आणि मशाल बाहेर फेकली. मशालीचा धडका पाहून बिबटे देखील मागे सरकली, पण हे तिथेच राहत नव्हती. शेतकऱ्याची हिंमत संपली नव्हती. आता त्याला वाटलं दिवसभर इथेच बसणार म्हणजे संकटकाळी म्हणतात ना, देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये धावत येतो. त्यावेळी एक अनपेक्षित गोष्ट घडली. शेतकऱ्याचा पाळीव कुत्रा मोती थेट त्या झोपडीपर्यंत आला. मालकाचा जीव धोक्यात आहे हे मुक्या प्राण्याला कळालं. त्याने दाराबाहेर बसलेल्या चारही बिबट्याला पाहिलं. क्षणाचाही विचार न करता आपल्या मालकाला वाचवण्यासाठी त्याने थेट 4 बिबट्यांच्या जोडीवर झेप घेतली.
आता या लढाईमुळे त्या बिबट्यांचं लक्ष शेतकऱ्याकडून विचलित झालं होतं. आता त्या कुत्र्यामध्ये आणि 4 बिबट्यांमध्ये लढाई सुरू झाली होती. ही संधी साधून शेतकऱ्याने झोपडीचा दरवाजा उघडला आणि जळजळीत लाकूड त्या भांडणामध्ये फेकलं. आता यांचं भांडणं सुरू होती आणि मालकाचे प्राण वाचवण्यासाठी त्या कुत्र्याने स्वतःच्या प्राणाची बाजी लावली. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं की कोणतंही मोठं संकट आल्यावर घाबरून न जाता शांत डोक्याने विचार केला तर मार्ग नक्की सापडतो. शेतकऱ्याने बुद्धीचा वापर केला, पण शेवटी एका मुक्या प्राण्याच्या स्वामीच कष्टाने आणि बलिदानाने त्याचा जीव वाचला. माणसाप्रमाणेच प्राणी हे प्रेम आणि कर्तव्य जाणवतात, हेच या गोष्टीतून सिद्ध झालं. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.